तर विराट कोहली आणि रोहित शर्माने विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक मारलेलं तुम्ही सर्वांनी ऐकलं असणार. पण ही विजय हजारे ट्रॉफी नेमकी काय आहे? इतके मोठे प्लेयर सुद्धा ही विजय हजारे ट्रॉफीचे मॅचेस का खेळतात? नेमकी ही पहिल्यांदा टुर्नामेंट खेळली कधी गेली होती आणि का खेळली जाते बघा या व्हिडिओमधून. तर 1951 आणि 1952 मध्ये भारताचे विजय हजारे हे क्रिकेटर इंग्लंड विरुद्ध सलग 3 सेंचुरीज मारतात. तिसऱ्या सेंचुरीमध्ये नॉट आउट 116 रन आणि त्यावेळी भारतासाठी खूप मोठी कामगिरी होती. त्यामुळे त्यावेळी त्यांच्या स्मरणार्थ विजय हजारे ट्रॉफी, विजय हजारे डोमेस्टिक टुर्नामेंट इथून पुढे ठेवण्यात आली, जी वन डे टुर्नामेंट असते. पण त्यावेळी ती फक्त अंडर 19 साठी होती. आणि आताची जी आपण रणजी टुर्नामेंट ऐकतो, जी टुर्नामेंट प्रत्येक क्रिकेटरला खेळावीच लागते, ज्याच्यावर त्याचं टीम इंडिया सिलेक्शन डिपेंड असतं. ती टुर्नामेंट 2002-3 मध्ये विजय हजारे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. त्यावेळी बीसीसीआय हा निर्णय घेते की रणजी टुर्नामेंट जी आहे त्या टुर्नामेंटचं रिनेम करून त्याला विजय हजारे ट्रॉफी असं नाव दिलं जातं. जी टुर्नामेंट आज ही मोठमोठ्या प्लेयर्सना सुद्धा खेळावी लागते. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे तर खूप मोठे प्लेयर्स आहेत. त्यांनी ही टुर्नामेंट का खेळावी? या टुर्नामेंट्समुळे इतके मोठे प्लेयर सुद्धा प्रॅक्टिस मध्ये राहतात आणि ज्यावेळी त्यांच्या वन डेच्या मॅचेस येतील इंटरनॅशनल, त्यावेळी त्यांना तिथे हेल्प होते. तर हे होते विजय हजारे टुर्नामेंट मागचे फॅक्ट. तर ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? असेच व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा या चॅनलला.